नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 23 मार्च 1931 हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाचा असा एक दिवस, शहीद दिन म्हणून आपण हा साजरा करतो. 23 मार्च 1931 या रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीनही महान क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. भारतीय स्वातंत्र्य चळवळ किंवा स्वातंत्र्याचा जो लढा आहे याच्यामध्ये क्रांतिकारकांचं जे योगदान आहे ते अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं असं योगदान आहे. सशस्त्र क्रांतीच्या साहाय्याने इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं काम या क्रांतिकारकांनी केलं होतं. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी गांधीवादी विचार प्रणालीचाही एक लढा सुरू होता आणि त्याचबरोबर क्रांतिकारकांचे सुद्धा प्रयत्न सुरू होते. क्रांतीच्या माध्यमातून इंग्रज सरकारच्या मनामध्ये भारतीय म्हणजे क्रांतीबद्दल किंवा भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलची जी काही ज्वलंत भावना आहे त्याची जाणीव इंग्रज सरकारला करून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी प्रयत्न सुरू केले. मग यामध्ये जे काही क्रूर असे इंग्रज अधिकारी असतील, दडपशाही करणारे इंग्रज अधिकारी असतील, त्यांची हत्या करणं म्हणा किंवा जो सरकारी खजिना आहे, जो भारतीय जनतेची आर्थिक लूट करून गोळा केला गेलेला आहे, तो खजिना लुटणं आणि त्याच्या माध्यमातून क्रांतीसाठी म्हणजे पैसा उभं करणं म्हणा किंवा जनतेसाठी त्यातून सहकार्य करणं किंवा इंग्रज सरकारची जी काही म्हणजे दारुगोळा शस्त्रसाठा आहे तो लुटणं, त्याचा क्रांतीसाठी उपयोग करणं, म्हणजे सरकारच्या मनात किंवा अधिकाऱ्यांच्या मनात, इंग्रज प्रशासनाच्या मनात अशा पद्धतीनं क्रांतीच्या माध्यमातून एक धाक, दरारा निर्माण करणं किंवा भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलची काय भावना आहे, स्वातंत्र्यासाठी भारतीय लोक म्हणजे कोणत्या थरापर्यंत किंवा कशा प्रकारे विरोध करू शकतात याचं एक ज्वलंत उदाहरण या क्रांतीच्या माध्यमातून क्रांतिकारकांनी इंग्रज सरकारला दिलं आहे. मग वेळोवेळी अशा प्रकारच्या घटनांच्या माध्यमातून इंग्रज सरकारला आपला विरोध या क्रांतिकारकांनी प्रगट केला आणि त्यातून मग या क्रांतिकारकांची धरपकड असेल, त्यांना कैदेत टाकणं, तुरुंगात त्यांचे अतोनात हाल करणं यासारखं प्रत्युत्तर इंग्रज सरकारकडून दिलं जायचं. त्यांच्यावर खटले चालवले जायचे आणि त्या खटल्यांमध्ये त्यांना दोषी ठरवून त्यांना फाशी दिली जायची. असं इंग्रज सरकार क्रांतिकारकांच्या बाबतीतलं धोरण अवलंबत होतं. परंतु तरीही क्रांतिकारकांनी आपल्या हा जो क्रांतीचा मार्ग आहे तो सोडला नाही. अनेक क्रांतिकारकांनी स्वतःच्या कौटुंबिक सुखाचा, कुटुंबाचा, प्रसंगी आपल्या प्राणांचं सुद्धा त्यांनी बलिदान दिलं. अशाच महान क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची सुद्धा गणना होते. 23 मार्च 1931ला लाहोर या ठिकाणी या तिघांनाही फाशी देण्यात आली. आज आपण या तिघांबद्दलही म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल परिचय करून घेऊयात. सुखदेव थापर यांचा जन्म 15 मे 1907ला पंजाब येथील लुधियाना या भागामध्ये झाला. ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे नेता होते. त्याचबरोबर लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची जी स्थापना झाली त्यात त्यांनी सहभाग घेतला होता. तसंच पंडित रामप्रसाद बिस्मिल किंवा चंद्रशेखर आझाद यासारख्या व्यक्तींचा प्रभाव सुखदेव यांच्या व्यक्तिमत्वावरती पडलेला होता. 1929 मध्ये तुरुंगामध्ये सुखदेव यांनी आमरण असं उपोषण केलं. तुरुंगामध्ये जे काही क्रांतिकारक आहेत त्यांना राजकीय कैद्यांप्रमाणे वागणूक दिली जावी यासाठी त्यांनी हे उपोषण केलेलं होतं. त्याचबरोबर सशस्त्र क्रांतीच्या समर्थनासाठी सुखदेव यांनी महात्मा गांधींना पत्रही लिहिलं होतं. महात्मा गांधींचा जो काही स्वातंत्र्य लढा होता याबद्दल आपल्याला सर्वांना परिचय आहेच की म्हणजे अहिंसेच्या मार्गातून महात्मा गांधींनी
स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपला सहभाग दिलेला आहे. गांधींच्या या अहिंसात्मक मार्गाने अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रयत्न केले. क्रांतिकारकांचा मार्ग मात्र गांधींच्या या अहिंसेच्या मार्गापेक्षा वेगळा होता. तर सुखदेव थापर यांनी राजगुरू किंवा भगतसिंग यांच्या सोबतच क्रांतीमध्ये आपलं जे काही योगदान आहे ते दिलं आणि त्यांनी 23 मार्च 1931ला हसत हसत म्हणजे मृत्यू स्वीकारला भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी. तसंच आजच्याच या दिवशी जे शहीद झाले, ज्यांनी भारतासाठी आपल्या प्राणांचं, स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान केलं, ते राजगुरू. यांना रघुनाथ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. शिवराम हरी राजगुरू असं त्यांचं नाव. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी राजगुरुनगर पुणे या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण नाशिक आणि काशी या परिसरात झालं. काशीला म्हणजे लहानपणी त्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग म्हणजे इंग्रजी भाषेचं ज्ञान किंवा त्याचं वाचन या संदर्भात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका लहानपणीच्या प्रसंगावरून त्यांनी घर सोडलं आणि ते घर सोडून थेट गेले ते नाशिकला. नाशिक या ठिकाणी त्यांनी काही काळ अभ्यास केला. यानंतर ते गेले काशीला. काशी या ठिकाणी लोकमान्य टिळक ग्रंथालयामध्ये बराच काळ ते घालवत होते. त्याचबरोबर महाराष्ट्र विद्या मंडळामध्ये त्यांनी बरीचशी व्याख्यानं, वादविवाद, चर्चा याचं श्रवण म्हणा किंवा त्याच्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला. त्याचबरोबर भारत सेवा मंडळ ची जी काही व्यायामशाळा आहे त्या ठिकाणी लाठी चालवणं शिकणं, दांडपट्टा चालवणं शिकणं किंवा काठी चालवणं हे सगळं शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं. म्हणजे ज्या काही क्रांतीसाठी आवश्यक म्हणजे प्रतिकार करताना या सगळ्या गोष्टी आवश्यक होत्या. शरीर जर सुदृढ असेल तरच आपण इंग्रजांशी लढा देऊ शकणार आहोत सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून. यामुळं काशीमधल्या वास्तव्यामध्ये त्यांनी अशा या बऱ्याचशा कला म्हणा किंवा शिक्षण अवगत केलेलं आहे. त्याचबरोबर पंडित मदन मोहन मालवीय हिंदू विद्यापीठामध्ये इतर क्रांतिकारकांसोबत गुप्त असं आश्रय त्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी मग अनेक क्रांतिकारकांबरोबर चर्चा किंवा त्यांच्याबरोबरच्या विचारांची देवाणघेवाण, त्यांच्या कार्यामध्ये सहभाग राजगुरू यांनी नोंदवला. दरम्यानच्या काळात अमरावती या ठिकाणी श्री हनुमान आखाडा या ठिकाणी राहून त्यांनी व्यायाम विशारद ही पदवी राजगुरू यांनी प्राप्त केली. त्याचबरोबर हुबळी या ठिकाणी डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलात शिक्षणही त्यांनी घेतलं आणि ते पुन्हा काशी या ठिकाणी आले. काशी या ठिकाणी आल्यानंतर अगदी जिथं इंग्रजांची प्रमुख अशी मुख्यालयं आहेत म्हणजे पोलीस स्टेशन किंवा इतर कुठली प्रशासकीय त्यांची कार्यालयं आहेत, अशाच ठिकाणी त्याच्या अगदी जवळपासच्या ठिकाणी त्यांनी म्हणजे अशा प्रकारचे मैदानी जे प्रशिक्षण आहे म्हणजे लाठी चालवणं असेल किंवा धनुष्यबाण चालवणं असेल याचं प्रशिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे अतिशय साध्या वेशात राहणारे राजगुरू आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारे राजगुरू इतके मोठे क्रांतिकारक असतील याची कल्पनाही त्यावेळेसच्या आजूबाजूच्या लोकांना नव्हती. चंद्रशेखर आझादांचा त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. म्हणजे क्रांतिकारकांचा विचारांचा किंवा क्रांतीच्या मार्गाचा प्रभाव राजगुरू यांच्यावरती होता. आणि मग चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातूनच एक कामगिरी त्यांच्यावरती सोपवली गेली. म्हणजे ही जी काही क्रांतिकारकांची सगळी जी काही संघटना होती या संघटनेतील एका फितुराला शिक्षा देण्याचं काम या राजगुरूंवरती सोपवण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये सोबत म्हणून त्यांना वर्मा या एका क्रांतिकारकांना देण्यात आलं. दोघांवरती ही जबाबदारी सोपवलेली होती की जो म्हणजे गद्दार किंवा जो असा क्रांतिकारक आहे की ज्याने संघटनेशी फितुरी केलेली आहे त्याला
मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची जबाबदारी या दोघांवर सोपवलेली होती. आणि मग बरेच दिवस त्याचा पाठलाग करणं आणि त्याला ती शिक्षा देणं असा तो सगळा म्हणजे योजना ती आखली गेलेली होती. आणि एके दिवशी त्या योजनेत त्यांना यशही आलं. त्यांनी त्या फितुरावरती गोळ्या झाडल्या आणि त्यामुळं इंग्रज सरकारने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि मथुरेकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावरून त्यांनी एका चिखलाने किंवा पाण्याने भरलेल्या शेतामध्ये उडी मारली आणि त्या शेतावरती असंख्य अशा गोळ्या या इंग्रजांच्या फलटणीने दागल्या आणि इतका गोळ्यांचा भडीमार जवळपास 2 ते 3 तास ती शोध मोहीम सुरू होती आणि राजगुरू यांच्यावरती इंग्रज सरकारकडून अशा प्रकारची मोहीम चालवली जात होती. इतका गोळ्यांचा मारा केल्यानंतर तो क्रांतिकारक काही वाचला नसेल. म्हणजे ज्या राजगुरूंचा पाठलाग इंग्रज सरकारचे हे सगळे शिपाई करत होते किंवा ते अधिकारी करत होते, त्यांना असं वाटलं की राजगुरू काही या आता हल्ल्यातून वाचू शकलेले नसतील आणि 2-3 तासानंतर ती मोहीम थांबवण्यात आली. परंतु त्या दलदलीने चिखलाने भरलेल्या पाण्यात लपून राहिलेले राजगुरू पुन्हा सुखरूपपणे बाहेर पडले आणि त्यांनी पुन्हा त्यांचं ते कार्य सुरूच ठेवलं. म्हणजे यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की त्यांच्या अंगी किती असामान्य असं कर्तृत्व किंवा धाडस होतं. आणि राजगुरूंच्या मनामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दलची जी काही प्रेरणा असेल ती किती ज्वलंत असेल याची कल्पना आपण या एका प्रसंगावरून करू शकतो. राजगुरूंनी आपलं म्हणजे आयुष्य या भारतीय चळवळीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेलं आहे. सप्टेंबर 1929 मध्ये मात्र पुणे या ठिकाणी राजगुरू यांना कैद झाली आणि त्यानंतर तुरुंगात त्यांची इतरही क्रांतिकारकांसोबत भेट झाली. तुरुंगात त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि हे क्रांतिकारक जेव्हा आमरण उपोषणाला बसले त्यावेळेस इंग्रज सरकारकडून जबरदस्तीने त्यांना काही खाऊ पिऊ घालण्याचा प्रयत्न केला जायचा. नळीच्या माध्यमातून त्यांच्या पोटामध्ये म्हणजे द्रव स्वरूपातलं अन्न सोडता येईल का यासाठी जबरदस्तीनं इंग्रजांकडून प्रयत्न केले जायचे. त्याचा अतोनात त्रास या क्रांतिकारकांना व्हायचा, परंतु तरीही त्यांनी आपलं उपोषण सुरू ठेवलं. म्हणजे अशा प्रकारे सुखदेव किंवा राजगुरूंनी भगतसिंगांबरोबर या क्रांती चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. भगतसिंगांचा आपण परिचय करून घेऊयात, ज्यांना भागनवाला या नावाने सुद्धा ओळखलं जातं. सरदार किशन सिंग संधू आणि विद्यावती हे त्यांचे माता पिता. 28 सप्टेंबर 1907 लालपूर या पंजाबातील भागामध्ये बंगा या गावामध्ये भगतसिंग यांचा जन्म झाला. भगतसिंग यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर त्यांच्या कुटुंबातील अनेक मंडळी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होती. त्यांचे जे आजोबा होते भगतसिंगांचे, अर्जुन सिंग असं त्यांचं नाव, स्वामी दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे समाजासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. तसंच त्यांचे वडील भगतसिंगांचे आणि काका हे सुद्धा लाला हरदयाळ यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते. किंवा त्यांच्या कुटुंबातील इतरही काही मंडळी महाराजा रणजित सिंह यांच्या सैन्यामध्ये सहभागी होती. म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीचा जर आपण विचार केला तर कुटुंबातली बरीचशी मंडळी भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारी, लढणारी होती. म्हणजे भगतसिंगांना जन्मताच हे बाळकडू त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेलं होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं. सुरुवातीच्या काळात धार्मिक प्रवृत्तीचे म्हणा किंवा आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जीवन जगणारे भगतसिंग नंतरच्या काळात मात्र म्हणजे निरीश्वरवाद किंवा नास्तिकता याच्याकडं वळाले. म्हणजे त्याचं कारण असं होतं की बाबा भारतीय समाजामध्ये ज्या काही विविध बंधनं, सामाजिक बंधनं घातली गेली
किंवा मुळातच जो भारतीय संस्कृती जी उत्तम होती, परंतु नंतरच्या काळात स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे जबरदस्तीनं घातल्या गेल्या आणि त्याचा त्रास मग अनेक लोकांना निश्चितच झाला. आणि त्यामुळं भगतसिंग या सगळ्या म्हणजे ईश्वरवाद किंवा भारतीय जे काही तत्त्वज्ञान आहे त्याच्यापासून थोडेसे बाजूला गेले आणि समाजवाद किंवा मार्क्सवादाकडं ते झुकले. म्हणजे कामगारांची क्रांती म्हणा किंवा याकडे त्यांचा ओढा नंतर निर्माण झाला. त्यांच्यावरती प्रभाव जो होता तो चंद्रशेखर आझादांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव भगतसिंगांवरती होता. देशसेवेसाठी किंवा क्रांतीच्या या कार्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा किंवा कौटुंबिक जीवनाचाही विचार केला नाही. जेव्हा त्यांच्या कुटुंबात त्यांच्या विवाहाबद्दलची चर्चा किंवा त्या दृष्टीनं काही पावलं उचलायला सुरुवात झाली, त्यावेळेस त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला आणि ते घरातून बाहेर पडले. त्यांनी म्हणजे त्यांना वाचनाचा खूप मोठ्या प्रमाणात व्यासंग होता. मॅझिनी, गॅरिबॅल्डी, वॉल्टेअर, रुसो, लेनिन, मार्क्स, टॉलस्टॉय, गॉर्की यासारख्या अनेकांची लिखाणं किंवा त्यांची चरित्र त्यांनी अभ्यासली होती. सामाजिक क्रांती म्हणजे फक्त भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीच्या माध्यमातून योगदान असं नाही, तर समाजासाठी सुद्धा जे काही सामाजिक दृष्टिकोनातून योगदान आहे त्याबद्दलही त्यांच्या मनामध्ये म्हणजे आदर होता किंवा विचार होते. त्या दृष्टीनेही त्यांचं कार्य होतं. ते एक उत्तम असे वक्ता होते. म्हणजे आपलं जे क्रांतीचं कार्य आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य लढा जो आहे तो म्हणजे कसा योग्य आहे, इंग्रजांची दडपशाही कशी आहे आणि त्याला प्रत्युत्तर भारतीयांनी देणं कसं गरजेचं आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून उत्तम प्रकारे ते मांडत होते. ते एक उत्तम पत्रकार सुद्धा होते. विविध दैनिकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. ते एक उत्तम लेखक सुद्धा होते भगतसिंग. त्याचबरोबर ऐतिहासिक अशी पात्र जी आहेत अशा नाटकांमध्ये त्यांनी काम सुद्धा केलं होतं. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी रायगडाला भेट सुद्धा दिली होती. रायगड म्हणजे शिवछत्रपतींच्या महान अशा क्रांतीचा, कारण शिवाजी महाराजांच्या पूर्वी 350 वर्ष जो महाराष्ट्र किंवा दक्षिण भारत परकीयांच्या अन्याय अत्याचाराला बळी पडला, तो स्वतंत्र करणं किंवा त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्याचं जे महान कार्य केलं होतं, त्या कार्याचा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला रायगड आणि शिवाजी महाराजांच्या समाधी म्हणजे त्या ज्या ठिकाणी आहे अशा रायगडाला भगतसिंगांनी भेट दिली. म्हणजे भगतसिंगांच्या मनामध्ये सामाजिक क्रांती आणि स्वातंत्र्य या दोनही गोष्टी भगतसिंगांच्या मनामध्ये होत्या. तर या तीनही क्रांतिकारकांचा अतिशय अल्प असा आपण परिचय करून घेतलेला आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आणि विस्तृत आहे. तर या तिघांनाही 23 मार्च 1931 रोजी लाहोर या ठिकाणी इंग्रजांनी फाशी दिली. त्या तिघांनाही फाशी होण्याचं कारण काय होतं, तर सायमन हे जे कमिशन भारतामध्ये आलेलं होतं आणि त्या कमिशनच्या विरोधामध्ये जो लढा भारतीयांनी उभा केलेला होता, त्या लढ्यासाठी ठिकठिकाणी निदर्शनं होत होती, मोर्चे निघत होते. अशाच एका मोर्चावरती निदर्शनावरती इंग्रजांनी लाठी हल्ला केला. याच्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले आणि काही दिवसानंतर त्यांचा या लाठी हल्ल्यात जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या म्हणजे कार्याबद्दल म्हणा किंवा इंग्रजांनी केलेल्या या दडपशाहीच्या विरोधात एक जी सभा भरवलेली होती, याच्यामध्ये चित्तरंजन दास ज्यांना देशबंधू असंही म्हटलं जातं, त्यांच्या पत्नींनी एक भाषण केलं आणि सभेला जमलेल्या त्या सगळ्या तरुणांना किंवा भारतीयांना त्यांनी एक आवाहन केलं की लाला लजपतराय यांच्यावरती अशा प्रकारे अन्यायाच्या मार्गाने इंग्रजांनी जी काही दडपशाहीचं धोरण स्वीकारून लाठी हल्ला केला आणि याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला,
तर त्यांच्या चितेची आग थंड होण्याआतच त्या इंग्रज अधिकाऱ्यांचा बदला घ्यावा अशा प्रकारचं एक आवाहन त्यांनी जमलेल्या त्या सगळ्या समुदायाला किंवा त्या देशभक्तांना केलं. आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन या क्रांतिकारकांनी असा निर्णय घेतला की या सगळ्या घटनेला जबाबदार असलेल्या स्कॉट आणि सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्यांना संपवायचं. आणि त्यानुसार ती योजना आखली गेली आणि याच्यामध्ये या क्रांतिकारकांनी सहभाग घेतला आणि त्यांनी त्या स्कॉटचा त्याच्यामध्ये हत्या केली. बरेच दिवस म्हणजे त्यांची जी योजना आहे ती अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होते आणि एके दिवशी त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळ्या झाडल्या. त्यात त्याची हत्या त्यांनी केली आणि अशा प्रकारे त्यांनी इंग्रजांच्या या अन्याय अत्याचाराच्या धोरणाला आपला विरोध प्रगट केला या क्रांतिकारकांनी. आणि यानंतर मग या क्रांतिकारकांना अटक झाली, त्यांच्यावरती खटला चालवला गेला आणि साहजिकच सगळंच इंग्रज सरकारच्याच हातामध्ये होतं. त्यामुळं खटला चालवणं किंवा त्याच्यात त्या क्रांतिकारकांना दोषी ठरवणं हे सगळं एकतर्फी बाजूचंच होतं. आणि त्यामुळं नक्कीच या तीनही क्रांतिकारकांना याच्यामध्ये इंग्रज सरकारकडून फाशीची शिक्षा सुनावली गेली. गांधीजींनी मध्यस्थी करून याच्यात काही होतंय का असं करायचा प्रयत्न केला, परंतु 24 मार्चला दिली जाणारी फाशी म्हणजे 24 मार्च ही तारीख त्यांच्या फाशीची ठरवण्यात आलेली होती. पण गांधीजी मध्यस्थी करतायत असं म्हटल्यानंतर या सगळ्या इंग्रज प्रशासनाने एक दिवस आधीच 23 मार्च 1931च्या रोजी संध्याकाळीच या तिघांनाही फाशी दिली. आणि म्हणजे या तिघांचेही पार्थिव त्यांचे देह गुप्त मार्गाने किंवा लोकांच्या फारसे समोर न येऊ देता ते नेण्यात आले आणि त्यांचा अंतिम कर्म करण्यात आलं. परंतु जरी दडपशाहीच्या मार्गाने इंग्रजांनी या तिघांना आपल्या मार्गातून दूर केलं असलं, त्यांना शिक्षा, खोटे खटले म्हणा किंवा खोटीच न्यायप्रक्रिया सगळी ती अशा पद्धतीनं चालवून या तिघांनाही म्हणजे फाशी दिली इंग्रज सरकारने. परंतु तरीही त्यांच्या मृत्यूपश्चातही त्यांनी जो काही खूप मोठा प्रेरणा समाजाला दिली ती मात्र काही कमी होऊ शकली नाही. आणि पुढच्या काळात अनेक क्रांतिकारक त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन लढतच राहिले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा लढा सुरूच राहिला. तर आजच्या दिवशीच म्हणजे 23 मार्च 1931ला या तिघांनाही फाशी देण्यात आली. या तिघांनीही भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी आपल्या प्राणांची बलिदान दिलं आणि म्हणून त्यांचं स्मरण म्हणून आपण हा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वतंत्र आहोत या सगळ्या क्रांतिकारकांमुळे किंवा या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांच्या या सगळ्या त्यागामुळे, बलिदानामुळे कित्येकांची नावं तर इतिहासात नोंदही होऊ शकली नसतील. अशाही कित्येकांचा सहभाग या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी अगणित लोकांनी या सगळ्या लढ्यासाठी आपलं सहकार्य दिलेलं आहे. आज आपल्याला यांच्याप्रमाणे क्रांती करून काही करण्याची आवश्यकता आहे असं नाही, परंतु जेव्हा आपण असे शहीद दिन किंवा त्यांनी केलेल्या कार्याचे विशेष असे प्रसंग त्या दिनांची जेव्हा आपण आठवण करतो, त्याच्याबद्दलचं आपण जेव्हा वाचन करतो, चर्चा करतो किंवा आपल्या शाळेतून, महाविद्यालयातून त्याच्याबद्दलचे जेव्हा कार्यक्रम साजरे केले जातात, त्याच्यामध्ये मग तुम्ही आम्ही सगळे मिळून आपले विचार मांडतो. हे सगळं आपण का करतो दरवर्षी? तर आपल्याला आज काही हातात शस्त्र घेऊन कोणाशी लढायचं नाही आहे, परंतु आपण एवढं तरी नक्कीच करू शकतो की आपण या भारताचे सुजाण असे नागरिक आहोत. तर आज ज्या काही चुकीच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत, तर आपण नक्कीच या सगळ्या लोकांच्या म्हणजे बलिदानाची जाणीव जर आपण ठेवली तर आपण आज नक्कीच म्हणजे भारताला किंवा आपल्याही जीवनाला अनुकूल होईल असं वागण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे मग तुम्ही व्यसन न करणं म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी मुलींना, स्त्रियांना
त्रास देत असेल तर त्याला प्रतिबंध करणं म्हणा किंवा भ्रष्टाचाराला विरोध करणं म्हणा, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो. ज्या क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताने आपल्या जीवाचं बलिदान देऊन हा देश स्वतंत्र केला, त्या स्वतंत्र भारतासाठी आता एक उत्तम नागरिक म्हणून जगण्याची तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. तर आपण नक्कीच आजच्या दिनी जर असा काही चांगला उत्तम संकल्प केला तर या हुतात्म्यांना ती खरी आदरांजली असू शकते असं मला वाटतं. तर आजच्या दिवशी पुन्हा एकदा या तिघांनाही आणि तसंच सर्वच क्रांतिकारकांना किंवा स्वातंत्र्य लढ्यासाठी सहभागी झालेल्या प्रत्येकच थोर अशा व्यक्तीला विनम्र अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.